नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, रोज तुम्ही वेगवेगळे पदार्थ बघताय. आज मस्तपैकी का नाही लहान मुलांना आवडणारा एक मस्त नाश्त्याचा पदार्थ असणार आहे. तर या पदार्थाचं नाव जरी घेतलं की नाही बारकी पोरं लगेच मागायला चालू करतात बघा. असं यो पदार्थ आहे आणि आमच्या बी पोरांना आज सुट्ट्या आहेत त्यामुळं म्हणलं आज त्यांच्या आवडीचा एक पदार्थ करूया. आता तो काय पदार्थ आहे की नाही ते कारभारणीला विचारू बघा. तर आज आपण आहे ना चपाती बनवून आता थोडंसं मी शिल्लक आहे ना पीठ ठेवलं होतं. तर म्हटलं काय तर आज पोरं पण घरात आहे, काय तर आज नवीन पदार्थ बनवून खायला. तर म्हटलं आता गव्हाचंच पीठ आहे त्याच्यापासून आपण मस्त आहे ना सगळ्या मुलांना नूडल्स बनवून देणार आहेत. हां मंडळी लक्षात आलं असलंच बघा. तर आज नूडल्स असणार आहेत. नूडल्स म्हणले की आपण कायम बाहेरनं आणतोय आणि बनवून देत असतो, पण आज घरच्या घरी नूडल्स कसं बनवायचं ते बी एकदम आरोग्यदायी हेल्दी. तर रेसिपी बघूया कसा हा यो पदार्थ. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे नूडल्स बनवणार आहोत. तर ते नूडल्स बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. बघा आता इकडे बघू शकताय गव्हाचं पीठ घेतलेले आहे, मळून घेतलेले आहे. आणि इकडे बघू शकताय कोबी चिरून घेतलेली असं पातळ. आणि इकडे डोबळी मिरची सुद्धा आहे ना चिरून घेतलेली आहे. कांदा, हिरव्या मिरची आणि गाजर सुद्धा हे सगळं चिरून घेतलेले आहे. कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे, हे सुद्धा चिरून घेतलेले आहे. आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे एक अर्धा चमचा. आणि मीठ घेतलेले आहे एक अर्धा चमचा. आणि इकडे बघा सॉस घेतलेले आहे, हे टोमॅटो सॉस आहे आणि सोया सॉस आहे. आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. बघा आता आपण चूल पेटवून घेऊया. आपण कढईत आहे ना पाणी घालूया एक तांब्यावर. बघा आता एक तांब्या पाणी घातलेले आहे. आता पाणी चांगलं असं उकळेपर्यंत ठेवायचं आहे. बघा आता आपण इकडे पोळपट लाटणे घेतलेले आहे. तर आता आपण यातून पीठ घेऊयात. आपल्याला चांगलं असं नाही मळून घ्यायचं, ते पीठ आहे ना मऊ होते. तर आता आपण यातला एक गोळा घेऊया. एक अर्धा चमचा परत आपण तेल सोडूया. सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं. बघा आता आपण या पद्धतीने ना चांगलं असं आपल्याला चपाती लाटून घ्यायचं. आणि जास्त मोठं पण नाही करायचं, आपल्याला पाण्यामध्ये आहे ना उकळून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडंच बारीकच ठेवायचं. बघा आता आपण हे सगळं लाटून घेतलेले आहे या पद्धतीनं. आणि इकडे चुलीवरती बघू शकताय पाणीसुद्धा आता चांगलं असं उकळत आहे. तर आता आपल्याला पाण्यामध्ये चपाती आपल्याला पाण्यामध्ये सोडायचं आहे. चांगलं असं आपल्याला शिजवून घ्यायचं. चांगलं असं पाण्यातच चपाती आपल्याला भाजून वगैरे नाही घ्यायचं, फक्त पाण्यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं.
तेल आपण चांगलंसं गरम करून घेऊया. तू आलीस पदार्थ बघून तुला काय वास आले काय तिथं पर्यंत? हा चल बस लगेच बनवून देतो. आता हे बघा आता तेल पण गरम झालेले आहे. तर आपण यामध्ये घालूया कांदा. कांदा थोडंसं आपण परतून घेऊयात. बघा आता कांदा थोडासा परतलेले आहे. तर यामध्ये आपण हिरव्या मिरची, गाजर, कोबी वगैरे सगळं आपल्याला घालायचे आणि ढोबळी मिरची वगैरे चांगलंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंफार मऊ परत आपल्याला हे परतून घ्यायचं. आता चांगलंच आहे ना सगळं परतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया आपलं घरचं कांदा लसूण मसाला घालूया थोडंसं. लहान मुलं वगैरे खाणार आहेत त्यामुळे मी थोडंसं घालते. आणि मीठ घालूया चवीपुरतं. आता पसरून आहे ना ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सॉस. सगळं आपण यामध्ये सॉस घालूया. नंतर आपण सोया सॉस घालूया. तर आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं आपण पाणी मारूया. चांगलंसं सगळं परतलेले आहे. बघू शकता त्याचा सॉस पण चांगलंसं मिक्स झालेले आहे. तर ह्यामध्ये आपण इकडे बघू शकता तुम्ही सगळं कट करून घेतलं ना ते घालायचं आपल्याला. आता आपल्याला चांगलंसं यामध्ये मिक्स करून घ्यायचं. थोडंसं सगळं मिक्स व्हायला पाहिजे. पद्धतीनं सगळीकडे लागायला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे खाताना ना चव लागायला पाहिजे सगळीकडं. त्यामुळे आपण चांगलंसं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. बघा कसं दिसतंय. दिसायला पण छान दिसतंय आणि खायला तर मस्त लागणार आहे. आणि ह्यावरतीच आहे ना आपल्याला बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूया. आणि परत आपण पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया. आपण 2-3 मिनिटच ठेवूया मग काढून घेऊया आपण. बघा आता मस्त आपले नूडल्स आहे ना तयार झालेले आहे. तर आता आपण खाली काढून घेऊया. सगळ्या पोरांना आहे ना आपण खायला देऊया. बघा आता मस्त नूडल्स तयार झालेले आहे. ते आमची मोनो वांगी आता येऊन बसलेले आहे. आमचे मल्हार सुद्धा आलेले आहे. तर आता आपण प्लेटमध्ये घेऊयात नूडल्स. दिसायला तर एवढं छान दिसतंय. खायला पण मस्तच लागणार आहे. थांबा मी देतो. थांब देतो. अरे बापरे हे बघा बहिणीवर किती प्रेम आहे. इकडे ये बा. तुला खायचं नाही? खायचं नाही? बस खाली बस. आणि याबरोबर आपण इकडं कोबी पण घेतलेले आहे तर आपण सगळ्यांना खायला देऊया. हा थांब मी देतो. हा मग घेतो या आता सगळेजण खायला. म्हणून इधर बघ. समृद्धी ठीक आहे बा. हॅलो छान झाले. कोबी जातो. मस्त झाले.